भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भाग तिसरा, त्यामधील पाठ तिसरा, अंतिम शब्द. भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. आणि आनंद, भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात, पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे. आणि आनंद, माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत. आणि आनंद, तुला माहितीच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे. आनंद, माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी. भगवान, सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय? छन्न काय वाटेल ते बोलो. कोणी त्याच्याशी बोलू नये, त्याची कान उघाडणी करू नये, त्याला शिकवू नये, त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले, जर कोणा भिक्खूंच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो, आत्ताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही. असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरीही भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भगवान, ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. ह्या भिक्खूंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यंकिंचितही संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही उणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या 500 भिक्खूतला सर्वात मागासलेला, निदान श्रोतापन्न तरी खास असेलच, त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. का म्हटलं? सगळे संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते. का म्हटलं असं होतं? इथंच तो खास प्रश्न निर्माण झालेला आहे. यासाठी म्हटलं असं का
बुद्ध धम्म संघाबद्दल कोणाला बी शंका वाटता कामा नये, एमकीची संदेह नाही. पण असं म्हणतात की बाबासाहेबांना संघाबद्दल बाबासाहेबांनी शंका उपस्थित केली होती. ते बुद्धाला शरण गेले, धम्माला शरण गेले, पण संघाला गेले नाही शरण. मग त्यांनी शरण जाताना असं मी ऐकलेलं आहे की बा ते बुद्धाच्या काळातला संघाला शरण गेले म्हणते, असं ते म्हणतात. आता इथं असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. पण का असं बाबासाहेबांनी केलं असावं? ते बोधिसत्व होते. मला असं वाटते भगवंताच्या तरंगाने त्यांना या इथं पाठवलं, काहीतरी दुरुस्त्या करण्यासाठी. कपा तुमच्यावर असा संघार हे झालेला आहे बा, बोधिसत्वानं काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. तुम्हाला आता अधिक येणाऱ्या काळामध्ये जर बोधिसत्व आले तर तुम्हाला त्या बोधिसत्वाने प्रश्न निर्माण नाही केले पाहिजे, म्हणजे त्यानं डायरेक्ट शरण गेलं पाहिजे. अशा प्रकारचा तो एक प्रसंग घडला असेल. काही बोधिसत्व होते बाबासाहेब ते करू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. कारण ते बोधिसत्व म्हणजे लय मोठी उपाधी असते. प्रकांड पंडित म्हणतात बाबासाहेबांना, असंच नाही म्हणत तर आहे. तर मग म्हणून आजही आपण सामान्य आपल्याला बुद्ध धम्म संघाला शरण जावंच लागते, कारण ती परंपरा आहे. त्यामागे एक माणसाचा एक तत्त्व जुळलेलं असतात आणि ती परंपरेनं आपण गेलं पाहिजे आणि आपल्या पिढीला ते शिकवलं पाहिजे. कारण शेवटी माणूस प्रत्येक आपापल्या कर्माचे फळ भोगतो. मग तो काश्या वस्त्रामध्ये असो, सामान्य अवस्थेमध्ये असो, किंवा खूप विद्वान असो किंवा कमी विद्वान असो, जास्त असो, किंवा गरीब असो, मध्यमवर्गीय असो, श्रीमंत असो, प्रत्येक मनुष्य मग आपापल्या कर्माचे फळ भोगतो. तर आपण जो मान सन्मान आहे प्रत्येकाला आपण दिला पाहिजे. त्यानंतर भगवंताने शेवटी म्हटलेलं आहे, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते. का असं म्हटलं असं भगवंताने? सगळे संस्कार अनित्य आहे. म्हणजे चांगले असो, वाईट असो, उच्च असो, नीच असो, कुठल्या दर्जाचे संस्कार, सगळं अनित्य आहे. अनित्य का म्हटलं अनित्य आहे? कारण माणूस क्षण बदलत राहतो, क्षण बदलत राहतो. कधी चांगला होतो, कधी वाईट होतो, कधी चांगला होतो, कधी वाईट होतो, कधी दुरुस्त होतो, कधी बिघडतो, कधी अधिक चांगला होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत चांगला राहतो. म्हणून म्हटलं गेलं सगळे संस्कार अनित्य आहे. आणि तुम्ही चांगलं बनून सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये राहू शकता. मग ते सामान्य माणसाला लागू आहे आणि सगळ्यांना लागू आहे. ते सगळे संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. अप्रमाद, कुठल्याही प्रकारचे प्रमाद ठेवू नका. म्हणजे तुम्ही जर प्रमाद ठेवसाल, काहीतरी भेटन बा त्या आशेनं काम करसाल, तर मग तुम्ही निराश होसाल, दुःखी होसाल. म्हणून त्यांनी भगवंतांनी भिक्खूंना खूप मोठी एक शब्द दिलेला आहे, अप्रमादपूर्वक धम्माचं कार्य करत राहा. अप्रमाद, कुठली अपेक्षा ठेवू नका. कोणी मान सन्मान करण काय, कोणी काही करण काय, कोणी शिव्या दिन काय, कोणी मारण काय, कोणी अपमान करण काय, कोणी आरोप लावण काय, कोणी हे करण काय, काम करत राहा. कोणी सन्मान करण, कोणी हे करण, म्हणजे विविध प्रकारचे लोक समाजामध्ये राहताल वा भविष्य काळामध्ये राहतील. तुम्ही आपलं काम अप्रमादपूर्वक करत राहा. हेच गोष्ट सामान्य माणसाला लागू आहे. त्यांना आपलं काम अप्रमादपूर्वक तुम्हाला करावं लागतं. कारण मग तो सामान्य माणूस जरी धम्माच्या मार्गी असेल, मग ते स्त्री असो की पुरुष असो, त्याला ते सगळं सहन करून कार्य करत राहावं लागते. अप्रमादपूर्वक प्रमाद ठेवला तर मग दुःख होते. का मला दूध असं दिला नाही, का मला सत्कार झाला नाही, का मला चहाला विचारलं नाही, का मला पाणी दिलं नाही, का मला जेवण दिलं नाही. मग या मला दुःखी होते. मग अपेक्षा ठेवली, प्रमाद ठेवला, काहीतरी प्रमाद ठेवला, दुःखी झाला माणूस. प्रमाद नाही ठेवला तर मग दुःख कमी होते किंवा दुःख होत नाही. हा त्याचावाला एक भाग आहे. तर म्हणून भगवंतांनी किती मोठी विद्या दिलेली आहे भगवंतांनी. ह्या दोन विद्या लय मोठ्या आहे भगवंताच्या. म्हणजे विद्या म्हणजे शिक्षण, एका प्रकार धम्माचं शिक्षण. का सर्व संस्कार अनित्य आहेत.
आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करत राहा. आक्रमण म्हटलं आहे, आक्रमणचा शब्द म्हणजे एका प्रकारचे जेव्हा युद्ध होते ना, युद्ध, त्याला आक्रमण म्हणतात. पण भगवंतांनी म्हटलेलं आहे अप्रमादपूर्वक आक्रमण करा. म्हणजे तुम्ही युद्धासारखं त्या समस्येसोबत लढा. ज्या ज्या तुमच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या वाईट चढ उतार, गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत कोणीही असो, कुठल्या अवस्थेमध्ये असो, त्या व्यक्तीला आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करावा लागतो. म्हणजे मनुष्याचं जीवन हे संघर्षमय आहे. आणि बाबासाहेबांनी तो शब्द संघर्षाचा वापरलेला आहे. काही जीवन संघर्ष आहे बा, संघर्ष करा म्हणतात बाबासाहेब. का म्हटलं गेलं? बुद्धाचा शब्द बोधिसत्वांनी सांगितला. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ना, ते सगळं बुद्धाचा धम्म सांगितलेला आहे, दुसरं काहीच नाही. पण थोड्याशा सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून हे जीवन एक संघर्षमय आहे. या जीवनामध्ये तुम्हाला संघर्ष करत राहावा लागतो, संघर्ष करत राहावा लागतो. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. म्हणून काही भिक्षू खूप सहन करतात, खूप सहन करतात, इतके सहन करतात बापा बापा का सामान्य माणसानं तर 100 वेळा आत्महत्या करा इतकं सहन करतात. काही भिक्षू खूप सहन करतात. ते तर ते लय उच्च अवस्था आहे. ते त्याचं तर त्यांना म्हणून त्यांना बंधन होते. म्हणून बुद्ध धम्म संघाला बंधन होते, कारण खूप सहन करतात. तर भिक्खू हे फार मानाचं स्थान आहे. म्हणून त्यांच्या समस्या भरपूर असतात. जेव्हा माणूस एखादा घर सोडते ना, तो जेव्हा बाहेर राहते, तर बाहेर राहणं म्हणजे त्यांना एक अपेक्षा असते का बा ह्या वातावरण कसं, जर तो बाहेर राहून जर एवढं सगळं सहन करून राहिला तर लय मोठी गोष्ट आहे. म्हणून तो वंदन करण्यास पात्र आहे. ते हे आपण केलं पाहिजे. हेच तथागतांचे सर्व संस्कार नित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते. त्यानंतर 4 शोकग्रस्त आनंद. जसे जसे वय होत चालले जसे जसे वय जसे जसे वय होत चालले तशी तशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली. प्रत्यक्ष त्यांनी नंदाची निवड केली. त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली. तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्याने त्यांची सेवा केली. आनंदाला तथागतांची सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले. आनंदाला तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले. जेव्हा भगवान बुद्ध कुशिनारा येथे आले व 2 शालवृक्षांच्या मध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याने पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजिले. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले, आनंद, ह्या शालवृक्षामध्ये कुशिनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाला, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, तसेच देव व मानवाच्या कल्याणासाठी कल्पतापर्यंत राहण्याची कृपा करा. कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा. आनंदाने त्रिवार अशी विनंती केली. बस आनंद, तथागतांची अधिक विनवणी करू नकोस. अशी विनंती करण्याचा समय निघून गेला. आनंद, आता मी वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे.
माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे. माझी आयु मर्यादा मी गाठली आहे. माझी 80 वर्षे आता उलटली. ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखादे दिवशी मोडून पडते, तीच अवस्था तथागतांच्या देहाचीही झाली आहे. हे श्रवण केल्यानंतर, हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला. स्थविर आनंद दिसला नाही. तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे? स्थविर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत. भिक्खू म्हणाले, तथागतांनी एका भिक्खूला बोलावले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलावत आहेत. जशी आपली आज्ञा भिक्खू बोलला. आनंद आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला. आनंद, आता रडू नकोस. मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागेल. आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे. आनंद, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, आनंद, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालपर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस. आनंद, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान ह्यांसारख्या दुर्गुणांपासून मुक्त होशील. आनंद, तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह, अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील. नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, आनंद बुद्धिमान आहे. भिक्खू, हो, आनंद बुद्धिमान आहे. तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खुनींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्यांची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्यांची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. म्हणजे तो उत्कृष्ट असा, भगवंत त्याला काही म्हटलं नाही, पण एक चांगला एक सहचारी होता. म्हणजे काय नियोजन होतं. त्याला अर्थतज्ञ म्हणतात एका हिशोबानं. म्हणजे व्यवहारिक, म्हणजे या धम्मातलं अर्थतज्ञ वेगळं राहते. त्याचा पैशाशी वगैरे काही संबंध नाही. कोणतीही शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे. भिक्खू, हो, हे आनंदाचे 4 विशेष आहेत. हे आनंदाचे 4 विशेष आहेत. आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो. सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते. आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात. ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागतांनी ह्या उजाड नगरीत, ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये. चंपा, राजगृह, श्रावस्ती,
साकेत, कोसांबी, वाराणसीसारखी मोठी मोठी नगरे आहेत. ह्यांपैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे. आनंद असे बोलू नकोस, आनंद असे बोलू नकोस. ही कुशिनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. ही कुशिनारा केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती. नंतर तथागतांनी आनंदावर 2 कामे सोपवली. त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्यांची खबरदारी घे. त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा. आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशिनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल. तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही. त्यानंतर स्थवीर अनिरुद्ध व स्थवीर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. ह्या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले. यांचे परिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले, महापरिनिर्वाण झाले. यांचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे. दिवा तपती अविच्यो रत्ती आभाती चंदिमा सन्नधो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सब्ब अहोरती बुद्धो तपती तेजसा. अर्थ, सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता. बघा, सगळ्यात मोठे असतात बुद्ध.
तर ब्राह्मण कुणाला म्हटलं गेलेलं आहे? ब्राह्मण ही एक अवस्था आहे. ब्राह्मण ही काही जात नाही आहे. ते नंतर लावलं शब्द तो त्यांनी. ब्राह्मण ही एक अवस्था आहे. ब्राह्मण हा शब्द पवित्र आहे. ब्रह्मांडावरून तो शब्द आलेला आहे. त्या ब्रह्मांडापेक्षाही सुद्धा बुद्ध सगळ्यात मोठे असतात. असे ब्रह्मांड भगवंताच्या चरणापुढे नतमस्तक आहे. म्हणजे भगवान बुद्ध दिवस रात्र प्रकाशमान असतात. असे ब्रह्मांड भगवंताच्या चरणावर नतमस्तक आहे. असे हजारो लाखो करोडो फार मोठ्या, इतके मोठे, खूप मोठे आहे भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धांना कमी लेखणं आणि त्यांच्या शब्दांना दूर सारणं हे फार दोषास्पद बाब आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भगवंत आपल्याला लाभले. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं आपण फार काय म्हणतात त्याला, काही जण भाग्यवान म्हणा स्वतःला, किंवा नशीबवान म्हणा, किंवा तुम्ही फार तुमच्यावर उपकार केले बाबासाहेबांनी असं समजा. आणि ते आहेच. तर हे उपकार आहे आपल्या बाबासाहेबांचे, का तुम्हाला बुद्ध दिला. खूप मोठे उपकार आहे. पण अंधार भरपूर आहे. पट्टी बांधलेली आहे. डोळे असूनसुद्धा पट्टी आहे. रागाची, द्वेषाची, लोभाची, मोहाची. आणि ती पट्टी घट्ट आहे. 100% आहे कोणाची, कोणाची 80 आहे, कोणाची 70 आहे, कोणाची 50-60 अशी अलग अलग प्रकारची आहे सेंटीमीटरमध्ये. तर ते आता हे शब्द असे वापरले लोक कोणा समजत, कोणा नाही समजत. पर्सेंटेज असते त्याच्यावाले. तर किती लेवलची आहे त्यानुसार मग त्याला बुद्धचा धम्म दिसत नाही. आणि त्यामुळं मग ते अज्ञान, वारंवार अज्ञानामध्ये पडत राहतात. आणि अज्ञानामध्ये पडत राहिले का मग ते धम्म सांगणाऱ्याला काही जण मग कमी समजतात, त्याला कमकुवत समजतात. तर ते हानिकारक बाब आहे. कारण जिकडून तुम्हाला धम्म जर ऐकायला मिळत असेल तो घेतला पाहिजे, ऐकला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. त्यापासून कल्याण होते, मंगल होते. आणि जसं माणूस भवचक्रामध्ये, संसार चक्रामध्ये पैसा कमवतो इकून तिकून इन्व्हेस्टमेंट करून, तर ते शेअर मार्केट, त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये कोणी पैसा करते अलग अलग ठिकाणी, तर तो श्रीमंत बनते, कोणी बर्बाद होते. धम्माचं शेअर मार्केट असं आहे, इथं जेवढं इन्व्हेस्ट केलं तेवढा लाभ, नुकसान नाही, फक्त प्रॉफिटच प्रॉफिट. तर धम्मामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करावं लागते? धम्मामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागते श्रद्धा. धम्मामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागते करुणा. धम्मामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागते मैत्री, मुदिता, आनंद. हे धम्माचं इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही किती करता इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची? शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद याचं धम्माचं शेअर मार्केटमध्ये एवढं वाढते. त्याचा लाभ कुठं कसा होईल काही सांगता येत नाही. जेव्हा ह्या अशा बाबी जर आपण शेअर मार्केटमध्ये धम्माच्या इन्व्हेस्टमेंट करत राहिलो, जर आपण आपल्याला एखाद्याला जर मनात पाहायला गेलो ना, कोणाला ते कुशल कर्मचारी वाढले असतात, तो जर व्यक्ती एखाद्या पाहायला गेला दवाखान्यात, त्याला म्हटलं जा तुझं मंगल होईल, मनात चिंतलं तुझं कल्याण, तो बरा होते. आपण त्याला थोडंसं वाटा दिलं शेअर मार्केटचा. जसं या संसार चक्रामध्ये कोणी पैशाची मदत करते, पैशाची, तरी वाचत नाही पेशंट. वाचते काय? पैसा लावूनही मरते. धम्माचं तत्त्वज्ञान असं आहे. तर ते शेअर मार्केट धम्माचं काम करते. तर त्याच्यापाशी जर शांती, मैत्री, करुणा, अमृता, आनंद, श्रद्धा हे इन्व्हेस्टमेंट केलेली असं, तर ते त्याचं शेअर मार्केट आपल्याकडे अकाउंट असते त्याचं धम्माचं. ते तुम्ही जर एखाद्या मनात चिंतलंही का जा तुझं मंगल होईल, कल्याण होईल, समजून घ्यायचं झालं तुझं मंगल. इतकं याचं बल आहे, इतका फायदा आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. आज जे आपण केलं ना भोजनदान, ह्या भोजनदान करण्यामध्ये आपलं कुशलकर्म वाढलं, तुमचंही वाढलं, सर्वांचं वाढलं. कारण आपण सेवा दिली, वेळ दिला, आपण सर्वांनी ते कार्य केलं, त्याच्यामधून आपलं त्याच्यामध्ये कुशलकर्म वाढलं. हे अशा बाबी असतात. आणि धम्माचं शेअर मार्केट हे वेगळं आहे आणि संसारातलं शेअर मार्केट वेगळं आहे. हे राग, द्वेष, लोभ, मोहाने भरलेलं असते. तर त्यापासून माणूस डुबतोही.
आणि मोठाही होतो, तिथे रोग उत्पन्न होते. मग श्रीमंताला अहंकार येते अंगात. पण धम्माचं शेअर मार्केट असं आहे, इथं अहंकार अंगात येत नाही, इथं कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाही, इथं फायदाच फायदा, फायदाच फायदा, फायदाच फायदा, पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या. धम्माच्या शेअर मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. ते प्रगतशील आहे, प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते माणसाले, आणि त्यापासून सर्व मनुष्य मात्रांचं कल्याण होते, सर्व मनुष्य मात्रांचं हित होते. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू. म्हणून भगवान बुद्ध साऱ्या जगात प्रकाशमान असतात. यानंतर प्रतिज्ञा घेऊ आपण.